समाजामध्ये लोकमध्ये आपलं स्वागत आहे। सध्या बघितलं तर एकंदरीत आज हा तिसरा दिवस आहे। आज तिसरा दिवस देखील आज सकाळ सकाळ या ठिकाणी बघितलं तर मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। का पहिल्या दिवशी देखील लोकसंख्या जास्त होती आणि दुसऱ्या दिवशी त्याची लोकसंख्या जास्त वाढली होती। आता तिसरा दिवस उलटतो तर तिसऱ्या दिवशी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकसंख्या या ठिकाणी येते आहे। प्रत्येक तालुका जिल्ह्यातून गावातून या ठिकाणी लोक येतात। अशाच अनुषंगाने आपल्यासोबत काही ताई आलेले आहेत, शेतकरी आहेत, तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। ताई नमस्कार। नमस्कार। कुठून आलात? मोहोळ। काय आता दादा उपोषणाला बसले, आज तिसरा दिवस आहे, अजून कुठल्या सरकारच्या हालचाली नाहीत, काय वाटतं? शेतकऱ्यांबद्दल दादांनी जो पुढाकार घेतलेला आहे त्याची दखल सरकारने नक्कीच घेतली पाहिजे आणि या भागातले जे शेतकरी आहेत, इव्हन महाराष्ट्रातले जे शेतकरी आहेत, त्या प्रत्येक शेतकऱ्यानं एक दिवस येऊन आपल्या दादांना साथ दिली पाहिजे। कारण तुमच्यासाठी लढणारा कोणीतरी तयार झालेला आहे। आज या पंढरीच्या नगरीमध्ये तुम्ही अधिक महिन्यासाठी किंवा इतर वेळेस पांडुरंगाची वारी करण्यासाठी येतो, तसाच हा आज आपला विठ्ठलाच्या रूपाने रोहित दादा आपल्यासाठी लढायला तयार झालेले। तर सर्व शेतकरी बांधवांना, मी एक शेतकऱ्याची लेक आहे, सर्वांना आवाहन करते माय भगिनींना की आपण सुद्धा येऊन एक दिवस दादांसोबत घालवला पाहिजे आणि ह्या आंदोलनाला बळ दिलं पाहिजे। पण एकंदरीत बघितलं तर भारत सरकार किंवा ही सरकार कुठेतरी ऍक्शन जास्त घेताना दिसत नाही। आचारसंहिता चालू आहे, असं कुठलं सातत्यानं काढणं देतात, काय वाटतं? शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार कोणाचंही असो, भाजपचा असो किंवा अन्य कोणाचा असो, भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि आज आपण जे जगतोय, भारतीय शेतीचा कणाच पूर्वी शेती, भारतीय अर्थव्यवस्थेचा कणाच पूर्वी शेती होती। आज महाराष्ट्रातली सुद्धा अवस्था पाहता शेतकरी आत्महत्या करताय, का करताय? शेतीला हमी भाव नाही, त्याला पाणी असलं तर लाईट नसते, लाईट नसले तर पाणी नसतं। आज पशुधन वाचवण्याची कसरत त्याला करावं लागत आहे। लक्षात घ्या, पशुधन नसल्यामुळे सेंद्रिय खताचं प्रमाण कमी झालेलं आहे, त्यामुळं शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढलेला आहे, त्यामुळं कॅन्सर किंवा अनेक दुर्धर रोग होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। उद्या तुम्ही तुमच्या पिढीला काय उत्तर द्याल? तुमच्या मुलांना कुठल्या जनावरांचं दूध द्याल? आज शेतकरी, महाराष्ट्र सोलापूर जिल्हा हा शेतीचं कोठार म्हणून ओळखला जातो। या ठिकाणी शेतकऱ्याचा कडबा शेतातून हलत नाही, कारण त्याच्या कडब्याला भाव नाही, गिराईक नाही, का तर पशुधन कमी झालेलं आहे। आणि शेती काढण्यासाठी जेवढा खर्च येतो, फक्त एक ताट उपटण्यासाठी जेवढा खर्च येतो तेवढा त्याचा पैसा सुद्धा त्याला मिळत नाही। कांदा नाशवंत आहे किंवा शेतातलं सर्वच पीक नाशवंत आहे, तो सांभाळून वर्षानुवर्ष ठेवू शकत नाही। आज आपण दुकानात गेलं, 50 रुपयाचा साबण घेतो, 400 रुपयाचा स्प्रे घेतो, 1000 रुपयाची चप्पल वापरतो, पण कांद्याला जर 30 रुपये भाव झाला तर अख्खी जनता रडते। का हो? उन्हातानात आपण एसी मध्ये बसलेलो असतो, तो शेतकरी राबत असतो, संध्याकाळच्या वेळेला लाईट दिली जाते, तो 12-1 वाजता त्याचे कुटुंब उघड्यावर सोडून दारं धरत असतो। तर जनतेने आपण सुद्धा विचार केला पाहिजे की शेतीचा हमी भाव कमी झालेला आहे आणि शेतकरी जर जगला नाही, पशुधन जर टिकलं नाही, तुम्ही तुमच्या मुलांना कुठलं दूध द्याल? तुम्ही कुठला सकस आहार खाऊ घाल? आज सेंद्रिय गहू म्हणले की आपण 50 रुपये किलोने, 60 रुपये किलोने घेतो, का तर तो सेंद्रिय खतावर आलेला आहे। पण सगळी शेती जर सेंद्रिय झाली तर संपूर्ण देशाचं सुद्धा आरोग्यमान सुधारेल। शेतकरी जगेलच, पण आपण सुद्धा जगू। तुम्ही 500 रुपयाचा साबण वापरून किंवा 500 रुपयाचा स्प्रे वापरून तुमचं आरोग्य टिकणार नाही। सेंद्रिय शेतीतलं अन्न खाऊन तुमचं आरोग्य टिकणार आहे। त्यामुळे शेतकरी वाचला पाहिजे। हे फक्त शेतकऱ्यांनी ओरडून उपयोग नाही, तर इतर समाजानं सुद्धा शेतकरी वाचला पाहिजे, ही भावना लक्षात घेतली पाहिजे। आता एकंदरीत बघितलं सत्तेतले जी काही नेते मंडळी आहेत, पदाधिकारी सातत्यानं रोहित दादावर टीका करतात वगैरे आणि म्हणतात की स्टंटबाजी वगैरे आहे। इथं सरासरी बघितलं तर कुठल्या पक्षाचा वगैरे झेंडा वगैरे नाही किंवा रोहित दादाचा फोटो देखील नाहीये, शेतकऱ्यासाठी लढाई असताना देखील टीका केली, स्टंटबाजी केली अशी म्हणतात। तर सरकारने नक्कीच या आंदोलनाला न्याय दिला पाहिजे। एक रोहित दादा आंदोलन बसलेत म्हणून नाही, तर हे आंदोलन शेतकऱ्यासाठी आहे। सामान्य शेतकऱ्याचा विचार करून या ठिकाणी येणारा प्रत्येक नागरिक हा शेतकरी आहे आणि त्याच्या मनामध्ये आज भावना जागृत झालेली आहे की माझ्यासाठी कोणीतरी लढतंय। आणि शेतकऱ्याचा हाच विषय होतो की त्याच्यामध्ये एकही होत नाही। एक दिवस जर मार्केटमध्ये दूध आलं नाही, एकच दिवस जर भाजीपाला आला नाही, तर काय अवस्था लोकांची होईल विचार करा। परंतु हे त्याच्याजवळ जे पदार्थ आहेत ते नाशवंत असतात, म्हणून तो काही कुठं कोठारामध्ये साठवून ठेवू शकत नाही। तर शेतकऱ्याच्या ह्या कमजोरीचा फायदा कुणीही जनतेने, सरकारने घेऊ नये आणि शेतकऱ्यांना सर्व न्याय द्यावा। आज उद्योगपतींची अनेक कर्ज माफ केली जातात, अनेक उद्योगपती कर्ज बुडवून बाहेर देशात निघून जातात। तर आपल्या शेतकरी बांधवांसाठी सरकारने सुद्धा योग्य ते पाऊल उचललं पाहिजे, हीच आमची एक शेतकऱ्याची म्हणून मागणी आहे। मुळात
पेपर फुटी हा विषय खूप मोठा आहे. विद्यार्थी दिवस रात्र मेहनत करून अभ्यास करतात, हे करतात, त्यांचा सगळ्या जी ऊर्जा आहे त्या अभ्यासात घालवतात आणि त्यांना पेपर फुटी द्यावी लागते. ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क पडतात त्यांचं नुकसान होतं या गोष्टीमुळे आणि याची शासनाने दखल घेतली पाहिजे. दरवर्षी आता तुम्ही पाहिलं असेल की एका श्रीमंत माणसाने आपल्या मुलासाठी पेपर विकत घेतला, पण तोच जर मुलगा एका गरीबाचा असेल तर त्याचं सगळं घेऊन त्यांनी सगळी त्याची ऊर्जा त्याच्या स्वप्नांवर लावलेली असते आणि त्याच्या सगळ्या पूर्ण स्वप्नांवर पाणी फेरलं जातं. ही अत्यंत चुकीची बाब आहे. पेपर कोणत्याही परीक्षेचा असू दे, लहान मोठ्या नीट शाळेच्या, तर ह्याची दखल सरकारने नेहमी घेतलेली पाहिजे. कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना झालेली आहे, सगळे युवक एकत्रित येऊन, त्याच्याबद्दल तुझं मत काय आहे? खर तर कॉक्रोचच्या नावावरून बऱ्याच जणांनी ह्याचा जोक मारला किंवा ह्याच्याबद्दल चुकीची हे केली, पण तुम्हाला जर खरंच कॉक्रोच जनताबद्दल माहिती करून घ्यायची असेल, अभिजित दीपके यांच्याबद्दल जर माहिती करून घ्यायची असेल तर पहिल्यांदा जावा, त्यांना भेटा, त्यांच्याशी बोला, मग कळेल ते लढतायत कशासाठी. ते युवकांसाठी लढतात, ते युथसाठी लढतात, ते काही कोणती स्टंटबाजीसाठी नाहीये लढत. महत्वाचं म्हणजे